शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, बच्चू कडू म्हणतात। आम्हाला मुख्यमंत्री म्हणून शिंदेच हवे असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे। बच्चू कडूंनी नुकताच शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतलाय। जनतेनं पाळलं म्हणून नेत्याला स्वीकारलं आणि आयऱ्या गैऱ्या नेत्याला स्वीकारलं। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। हा भगवा आम्ही खांद्यावर टाकला, पण मुख्यमंत्री आम्हाला शिंदे साहेब पाहिजे। रात्री सुद्धा 2 वाजता दार उघडून उभा राहतं। विधान परिषदेच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची उद्या घोषणा आहे। विधान परिषदेकरता 17 पैकी 9 उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरले आहेत। 4 पक्षांचे अर्ज अवैध ठरल्यानं निवडणूक बिनविरोध आहे। भाजपचे 5, शिवसेनेचे 2 उमेदवार बिनविरोध ठरणार आहेत, तर राष्ट्रवादीचे झिशान सिद्दीकी देखील बिनविरोध आहेत। सुनील कर्जतकर भाजप बिनविरोध, माधवी नाईक बिनविरोध भाजप, संजय भेंडे हे देखील भाजपचे बिनविरोध, तर विवेक कोल्हे भाजपचे बिनविरोध विजयी, प्रमोद जठारही बिनविरोध विजयी। 5 भाजपचे उमेदवार बिनविरोध, तर इथं प्रज्ञा सातव बिनविरोध, नीलम गोरे शिवसेना बिनविरोध, बच्चू कडू शिवसेना बिनविरोध, तर झिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस बिनविरोध। दिल्लीतील विवेक विहार परिसरात इमारतीत आग लागलेली आहे आणि आगीत 4घांचा मृत्यू आहे। एसीच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे। दिल्लीतल्या विवेक विहार परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। शॉर्ट सर्किट झालं आणि या ठिकाणी भीषण आग लागली। यात 4 जणांचा मृत्यू। डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टरांवर सलग 2 दिवस हल्ले आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या MGM रुग्णालयातल्या प्रकारे 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये डॉक्टरांना मारहाण करण्यात आली आहे। सांगलीच्या धामणी परिसरामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे। ठेकेदार गंभीर जखमी आहे। रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक आहे। चिकन, बिर्याणी सेंटर, अंडे विक्रेते हे सगळं काही बंद आहे। खबरदारीचा उपाय म्हणून नगर परिषदेनं हा निर्णय घेतलेला आहे। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल असा इशारा सुद्धा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।